सियर ॲप्लिकेशन ऑफ मोटर. खूप सारे ॲप्लिकेशन दिले, परीक्षेला 4च विचारतील. परीक्षेला किती विचारतील? 4. काय प्रश्न असेल की विच ऑफ द फॉलोइंग, किंवा अशा पद्धतीने असेल विच ऑफ द फॉलोइंग मोटर आर यूज फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. म्हणजे रोलिंग मिलसाठी खालीलपैकी कोणती मोटर वापरते, किंवा टेक्स्टाईल मिलसाठी खालीलपैकी कोणती मोटर वापरते, किंवा 4 ऑप्शन दिलेलं असेल आणि मोटर त्याच्यातून सिलेक्ट करा, अशा पद्धतीने कोणते दिलेलं असेल. रेफ्रिजरेटरला कोणती मोटर वापरतात, कन्व्हेअरला कोणती वापरतात, अशा पद्धतीने प्रश्न असतील. तर रोलिंग मिलसाठी 3 फेज इंडक्शन मोटर किंवा DC सिरीज मोटर. ओके, रोलिंग मिल माहिती आहे का? काय असतं रोलिंग मिल? जिनिंग माहिती आहे ना कापसाची, तर त्याच्यामध्ये ते सर्क्युलेशन करण्यासाठी एक एक पार्ट हे करण्यासाठी, किंवा हेच पण पाहिलं असेल तुम्ही सोयाबीन वगैरे सेपरेट करण्यासाठी, त्या पद्धतीने. म्हणजे ते कमी जाडीचं असेल ते वेगळं होईल, जास्त जाडीचं वेगळं असेल. रोलिंग मिल. त्याच्यानंतर टेक्स्टाईल मिल. टेक्स्टाईल मिल माहिती आहे तुम्हाला? टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, कापड उद्योग. कापड उद्योग पाहिलं असेल ना, किरणी कामगार, खूप मोठा लढा आहे तो. तर स्क्वेरल केज 3 फेज इंडक्शन मोटर आपण इथं वापरतो, किंवा DC मोटरसुद्धा वापरू शकतो. तर मोस्टली स्क्वेरल केज, रफ अँड टफ मोटर पाहिजे तिथं. त्याच्यानंतर क्रेन. क्रेनला काय हाय टॉर्कची गरज पडते. क्रेन माहिती आहे ना तुम्हाला? जे लिफ्ट करतं वजनदार वस्तू, त्याला क्रेन म्हणतात. तर तिथं आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. कोणती मोटर? स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. तर क्रेनमध्ये किंवा DC सिरीज मोटरमध्ये वापरतो. का DC सिरीज मोटर का वापरतो? कारण त्याचं स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे. DC सिरीज मोटर बी वापरतो कारण त्याचं स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे. जिथं लार्ज टॉर्क किंवा जास्त ताकदीची गरज आहे त्यावेळेस आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो किंवा DC सिरीज मोटर वापरतो. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्वेरल केज मोटर हे काय मोटर आहेत तुम्हाला माहीत पाहिजे. स्क्वेरल केज मोटर जे आहेत त्या कुठं वापरतो आपण? पंपिंगला वापरतो. ओके, शेतामध्ये जे पाणी पंप करतो का तिथं आपण स्क्वेरल केज मोटर वापरतो 3 फेजच्या. आणि जिथं जास्त टॉर्कची गरज आहे, ट्रेन, क्रेन, हॉईस, लिफ्ट, तिथं आपण काय वापरतो? स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो किंवा DC सिरीज मोटर वापरतो. DC सिरीज मोटर हाय टॉर्क ॲप्लिकेशनला आणि DC शंट मोटर कुठं वापरतो? कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला. शिकवलं ना तुम्हाला. तर आता पेपर मिलमध्ये DC शंट मोटर वापरतात, कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन आहे, तर DC शंट मोटर वापरणार किंवा सिंक्रोनस मोटर वापरणार किंवा 3 फेज इंडक्शन मोटर वापरणार. मरीन ड्राईव्ह जहाज. त्याच्यानंतर वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये आपण DC कंपाऊंड मोटर वापरतो. सिरीज आणि शंट दोन्हीचं ॲप्लिकेशन येऊ शकतं. त्याच्यानंतर लेथ ॲप्लिकेशनला आपण DC शंट मोटर वापरतो. सेंट्रिफ्युगल पंप, शेतातल्या पंपसाठी आपण स्क्वेरल केज 3 फेज इंडक्शन मोटर वापरतो. स्क्वेरल केजच वापरतो. ओके. रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर AC आणि फ्रीजसाठी आपण काय वापरतो? सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतो. त्याच्यानंतर एक्स्केवेटर ज्याच्यावर उभं राहून त्या पायऱ्या जातात ना, काय म्हणतात तुम्ही त्याला? एक्स्केवेटरच म्हणता ना? एक्सक्लेरेटर म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे. 3 फेज इंडक्शन मोटर वापरतात तिथं. ओके. स्लिपरिंगवाली. कन्व्हेअर बेल्टला कन्व्हेअर बेल्ट माहिती असेल ना, ऊसाचं हे पडल्याच्यानंतर ते ऊस ओढून नेणारे जे बेल्ट असते त्याला कन्व्हेअर बेल्ट म्हणतात. तिथं पण काय वापरतात? 3 फेज इंडक्शन मोटर वापरतात. सिमेंट वर्क. आता तिथं खूप धूळ वगैरे असते, खडी कारखाना किंवा सिमेंट कारखाना, तर अशा ठिकाणी आपण काय करतो? पाईप व्हेंटिलेटेड टोटली इन्क्लोज टाईप ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर वापरतो. पाईप व्हेंटिलेटेड म्हणजे धूळ हे ते आतमध्ये गेली नाही पाहिजे. सॉमिलमध्ये लाकडं कापाच्या मशिनरीज असतात, तिथं पण आपण त्याच टाईपचे मोटर वापरतो. त्याच्यानंतर प्रिंटिंग प्रेस, सिंक्रोनस मोटर वापरतात. प्रिंटिंग प्रेस कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर रोलिंग मिल, स्टील मिल, स्टीलचे प्रोडक्ट बनवताना 3 फेज इंडक्शन मोटर वापरतो. लिफ्ट, DC सिरीज मोटर वापर. लिफ्ट माहीत असेल ना? प्रिंटिंग प्रेस माहीत असेल ना तुम्हाला? प्रिंटिंग. स्टील मिल, स्टील मॅन्युफॅक्चरिंग, तिथं आपण ते वापरतो. फ्लोअर मिल माहिती आहे तुम्हाला? टोटली इन्क्लोज टाईप ऑफ इन्क्लोजर वापरतो कारण धूळ जात असते त्याच्यात.
ओके. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या मोटर आहेत आणि ह्या वेगवेगळ्या मोटर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला विचार याच्या व्यतिरिक्त पण विचारू शकतात. परंतु तुम्हाला हे जर माहीत असेल तर तुम्हाला खूप फायदा होईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किंवा ओरलमध्ये या टाईपचे क्वेश्चन असतील. सांग बरं या टाईपच्या मोटर कुठं कुठं वापरतात. तर आता तुमचं ठीक आहे डी सी मोटर डी सी सिरीज शंट इथपर्यंत ओके. परंतु स्पेशल ॲप्लिकेशन पण आहेत. स्लिप रिंग, पाईप व्हेंटिलेटेड, स्लिप रिंग, स्क्वेरल केज अशा मोटर पण आहे त्याच्यात. ओके. तर ह्या मोटर या ॲप्लिकेशनला वापरतात. परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. 4 मार्काला बऱ्याचदा विचारला प्रश्न. कोणते विचार. फक्त लक्षात कसं ठेवायचं, हाय टॉर्क ॲप्लिकेशन लय वगैरे उचलायचं असेल ट्रॅक्शनला कोणती मोटर वापरणार, डी सी सिरीज मोटर. का तर खूप सारं ट्रेनला एकदाच बका लोक बसते ना, बदा लोक बसतात असे एकदम दाटीवाटी करून, मग ती ओढण्यासाठी खूप टॉर्क लागेल. मग तिथं डी सी सिरीज मोटर. लिफ्टला कोणती मोटर वापरतात, डी सी सिरीज, वजन आहे स्टार्टिंगला. क्रेनला, ट्रेनला, हॉईसला, कन्वेअरला डी सी सिरीज मोटर किंवा मग स्लिपरिंग इंडक्शन मोटर. आणि पंपिंगला जिथं रफ अँड टफ ॲप्लिकेशन आहे तिथं कोणती मोटर वापरतात, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. जसं की पंपिंग आहे, इरिगेशन आहे, त्याच्यानंतर साधं टेक्स्टाईल मिल आहे, त्याच्यानंतर हे स्टील मिल आहे, अशा ठिकाणी त्या मोटर वापरतात. कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन असेल तर डी सी शंट मोटर वापरतात. कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन कोणतं, मग पेपर मिल आहे, वर्कशॉप आहेत काही, लेथ ऑपरेशन आहे, त्याच्यानंतर अजून काही स्पेशल ॲप्लिकेशन जिथं कॉन्स्टंट स्पीड मेंटेन केली जाते त्यावेळेस आपण काय वापरतो, डी सी शंट मोटर वापरतो. हाय रेटिंगची कॉन्स्टंट स्पीड पाहिजे असेल ए सी सप्लाय तर सिंक्रोनस मोटर वापरतो. तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. समजलं. परीक्षेला 4 मार्काला कोणतेही विचारलं जाऊ शकतं. एवढं समजा 4 मार्काला एवढंच लिहायचं 4 मार्क घ्यायचे. ओके. सो राईट डाऊन दिस.